थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे मुलांना, मोठ्यांना सतत सर्दी, खोकला होत असतो. सर्दी, खोकल्याला आराम मिळण्यासाठी इथे मी आलेपाक बनवतीये. याच्यामुळे थोडासा घशाला वगैरे आराम मिळतो हे खाल्ल्यानंतर. तर इथे मी आलेपाक बनवण्यासाठी पाव किलो आलं घेतलंय. स्वच्छ चांगलं धुवून घ्यायचं. बरीचशीच माती आहे याला. त्यामुळे एकदा धुवून तर हे साफ होणार नाहीये. अगोदर मी हे धुवून घेते आणि परत 2-3 वेळा चांगल्या पाण्याने अजून हे स्वच्छ धुवून घेणार आहे. तर हा आजचा आलेपाक मी साखरेचा नाही आहे तर गुळामध्ये बनवते आहे. हे आलं चांगलं स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलं. अगदी छान कोरड्या कापडाने पूर्ण कोरडं करून घेतलं. हवं तर तुम्ही उन्हामध्ये थोडंसं सुकवून घेऊ शकता आणि सगळी त्याची साल काढून घेतली व्यवस्थित सुकवल्यानंतर. याचे आता आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे सगळं आलं मी इथे बारीक बारीक पीसेसमध्ये कापून घेते आहे. म्हणजे आपल्याला मिक्सरला बारीक करायला बरं पडेल त्यासाठी. हवं तर तुम्ही हे किसून घेऊ शकता, पण किसलेले जे कण आहेत ते आलेपाकमध्ये खाताना दाताखाली येतात. ते तेवढं चांगलं लागत नाही. त्यामुळे हे अगदी बारीक मी करून घेणार आहे. बारीक करण्यासाठी आधी हे मी सगळं आलं अशा पद्धतीने चिरून घेतलं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि वाटून घ्यायचं आहे. हे वाटत असताना पाण्याची शक्यतो गरज लागत नाही. लागलं तर फक्त एखादा चमचा घालू शकता. मला हे बारीक करत असताना पाण्याची गरज वाटली नाही. बराच वेळ मी ते बारीक करून घेतलं. त्यामुळे यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही आहे. ही अशा पद्धतीने इथे मी पेस्ट याची बनवून घेतली आहे. आता इथे पॅन गरम व्हायला ठेवला आहे आणि यासाठी मी गूळ देखील चिरून घेतलेला आहे. जेवढा आलं आहे तेवढाच गूळ मी इथे वापरला आहे. पाव किलो आलं असेल तर पाव किलो इथं गूळ वापरायचे किंवा त्यापेक्षा थोडासा जास्ती वापरला तरी चालेल, पण कमी वापरू नका. गूळ पातळसा मी चिरून घेतला. त्यामध्ये एखादा चमचा फक्त पाणी घालायचं आणि हे पहिल्यांदा विरघळवून घ्यायचं आहे. किंवा या स्टेजला जरी तुम्ही आलं पेस्ट घातली तरी चालेल, पण गूळ विरघळायला थोडा वेळ लागतो म्हणून मी आधी थोडंसं पाणी घालून गूळ पूर्ण विरघळवून घेतला गॅस मोठा ठेवून. आणि आता यामध्ये आपल्याला बनवलेली ही पेस्ट घालून घ्यायची आहे. हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आल्याचं पाणी गुळामध्ये मिक्स झाल्यामुळे हे थोडंसं सुरुवातीला अगदी सैलसर मिश्रण दिसेल, पण जसं शिजत जाईल तसं याचा छान असा एक गोळा तयार होतो. तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी छान असं हे आपल्याला मीडियम हीटवरती शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही जर गॅसजवळ सतत मिक्स करत राहणार असाल तर गॅस मोठा ठेवला तरी चालेल. आलं मिक्सरला बारीक करत असताना बऱ्याचदा त्याचे मोठे कण शिल्लक राहतात, तर काहीच हरकत नाही. आत्ता मी ते काढून घेते म्हणजे ते नंतर दाताखाली येणार नाहीत. जेवढे जेवढे मोठे कण दिसतील ते मी काढून घेते. बऱ्याचदा असं होतं मिक्सरला बारीक करत असताना. आता तुम्ही पाहू शकताय पहिल्यापेक्षा हे मिश्रण आता छान असं दाटसर व्हायला लागलं आहे. अजूनही हे तयार झालेलं नाही आहे. अजून पण हे मी शिजवून घेते. आता इथे पाहताय तुम्ही याचा रंग देखील बदलला आहे आणि अजून थोडं दाटसर मिश्रण तयार झालं आहे. जसजसं हे शिजेल तसतसं लक्षात येतं आहे की आता या मिश्रणाचा पूर्ण एका ठिकाणी असा गोळा तयार होतो आहे. एकदम परफेक्ट असं हे मिश्रण आता तयार झालं आहे. गॅस बंद करते मी आणि इथे मी बटर पेपर घेतला आहे. याच्यावरती थोडंसं तूप लावून घेते. साध्या प्लेटमध्ये घेतलं तरी चालेल, कारण याच्या आपण वड्या पाडत नाही आहे. छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. पण तरी पण बऱ्याचदा ते व्यवस्थित एकसारखे होण्यासाठी यामध्ये मी हे मिश्रण काढून घेते. थोडं पसरवून घेते गार होण्यासाठी. हे अशा पद्धतीने एकसारखं मी पसरवून घेतलं आहे. पूर्ण गार झाल्यानंतर त्याला थोडंसं आपल्याला लाईन मारून घ्यायची, म्हणजे ते एकसारखे त्याचे गोळे बनवण्यासाठी. तुम्ही सेम याच पद्धतीने साखरेचा देखील आलेपाक बनवू शकता. हा गुळाचा असल्यामुळे साखरेपेक्षा थोडासा चिकट असा होतो. अशा पद्धतीने मी त्याचे काप करून घेतलेत म्हणजे ते एकसारखे आपल्याला गोळे बनवता येईल. हे या पद्धतीने असेच या सगळ्या मिश्रणाचे मी इथे गोळे बनवून घेते. आणि हे एकमेकाला चिकटू नये यासाठी काय करायचं ते देखील मी तुम्हाला इथे सांगते. हे सगळे गोळे मी इथे बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, कॉर्नफ्लॉवर असतं ना, ते थोडंसं याच्यावरती टाकून घ्यायचं आणि हे सगळं एकमेकाला चोळून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर. त्याच्यामुळे काय होतं, आपण हे बरणीमध्ये गोळे भरल्यानंतर ते एकमेकाला अजिबात चिकटत नाहीत किंवा हे गुळाचे आपण बनवलं आहे ना आलेपाक, तर ते अजिबात चिकट होत नाही. बऱ्याचदा गुळाचा तुम्ही आलेपाक बनवलात तर तो लगेच असा ओलसर होतो. कॉर्नफ्लॉवरमुळे तो अजिबात होत नाही. कितीही दिवस ठेवला तरी हे गोळे छान कोरडे असे राहतात. कसा वाटला हा तुम्हाला गुळाचा केलेला आलेपाक? मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण बनवून बघा
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.